नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशींची चर्चा ही पाहिलेली आहे आणि आज तुला ते मीन राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 1:11 म्हणजेच इंग्रजी तारखेनुसार 6 फेब्रुवारी रोजी हा शुक्र ग्रह आपली सध्याची मकर राशी सोडून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कुंभ ही शनीची मूल त्रिकोण राशी आहे. त्याचबरोबर शुक्र आणि शनी हे दोघेही एकमेकांचे मित्रग्रह आहेत आणि अशा या शुक्राचे वास्तव्य येथे 2 मार्च 2026 पर्यंत रात्री 12:57 असणार आहे. कुंभ राशीमध्ये याआधीच बुध आणि राहू हे 2 ग्रह विराजमान आहेत आणि येथे शुक्राची एंट्री झाल्यानंतर येथे बुध, शुक्र आणि राहू यांची युती होणार आहे आणि अशा या युतीवर गुरुची शुभदृष्टी सुद्धा असणार आहे. शुक्र हा सौंदर्य, कला, प्रेमी जीवन यांचा कारक ग्रह आहे, तर बुध हा बुद्धी आहे आणि राहू हा छळ म्हणजे भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. परंतु कलियुग युगामध्ये राहूचे प्राबल्य हे जास्त आहे. त्याचबरोबर मीडियासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा राहूचेच प्राबल्य असते. त्यामुळे बुध, शुक्र आणि राहू यांची ही युती नक्कीच श्रेष्ठ परिणामकारी असणार आहे. परंतु हे परिणाम त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा शोध लावणाऱ्या क्षेत्रासाठी असणार आहेत. त्याचबरोबर राहू आणि शुक्र यांची युती काही वेळेला भावनात्मक भ्रम हा निर्माण करू शकते आणि म्हणून त्यांनी याची काळजी घ्यायची आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. आज सर्वप्रथम आपण तुळ राशीच्या जातकांची चर्चा ही पाहणार आहोत. तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह जसा लग्नेश आहे तसा तो अष्टमेश सुद्धा आहे आणि गोचरीने तो तुमच्यासाठी पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. पंचम भाव हा संतती, विद्या, प्रेम, भावना यांचा भाव आहे आणि अशा या शुक्राची दृष्टी लाभभाव म्हणजे 11व्या भावावर असणार आहे. तुळ राशीसाठी हा कालखंड चांगला आहे. पूर्वीची अडकलेली कामे पूर्ण होतील, गाडी तुमची रुळावर येणार आहे. एकंदरीत तुळ राशीच्या जातकांसाठी हा श्रेष्ठ आणि आनंदपूर्वक असा काल व्यतीत करणारा कालखंड आहे. पंचमातील शुक्र आणि बुध यांची युती ही तुम्हाला क्रिएटिव्ह बनवणार आहे. कला क्षेत्रासंबंधित जर तुम्ही काम करत असाल किंवा शिक्षण घेत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड एक नवीन संकल्पना तुमच्यासाठी राबवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अत्युत्तम असाच म्हणावा लागेल. अचानक लाभाचे योग हे तुमच्यासाठी ही युती घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि नवे अनुभव घेण्यासाठी हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे. दाम्पत्य जीवन एकंदरीत तुळ राशीच्या जातकांसाठी मधुर असलेले दिसून येत आहे. संततीकडून सुवार्ता मिळण्याची सुद्धा शक्यता ही दिसत आहे आणि ज्या नवदाम्पत्यांना संततीची कामना आहे त्यांना सुद्धा त्यांच्या इच्छांची पूर्ती करणारा असा हा कालखंड असू शकतो. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड आहे. जीवनामध्ये आनंदाला उधाण येणार आहे. सोनेरी क्षणांची बरसात प्रेमीजनांच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळणार आहे. नवीन नातेसंबंध निर्माण होण्यासाठी हा कालखंड त्यांच्यासाठी पोषक आहेत. पूर्वीचे नाते हे सुद्धा बहरताना दिसत आहे, परंतु त्यांनी योग्य ती खबरदारी घेणे हे सुद्धा आवश्यक असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता तुळ राशीच्या जातकांचे स्वास्थ्य चांगले असलेले दिसून येते आणि मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा त्यांचे उत्तम राहणार आहे. उपाय म्हणून तुळ राशीच्या जातकांनी लक्ष्मीची उपासना करणे आणि पांढऱ्या वस्तूंचे दान करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा आणि व्ययभावाचा असलेला हा शुक्रस्वामी तुमच्यासाठी चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे शुक्र हा दिग्बली असतो, त्यामुळे ग्रहसौख्य मिळवण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. येथे पूर्वीपासूनच राहू आहे, त्यामुळे घरामध्ये पूर्वी जे कलह असतील त्यामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. घरामध्ये सुख आणि शांती नांदताना दिसणार आहे. घराचे इंटेरियर डेकोरेशनचे जर तुम्ही काम करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असाच म्हणावा लागेल. नवीन वाहन, वास्तू हे खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि मातृसौख्याचा लाभ हा तुम्हाला या कालखंडात होताना दिसत आहे.
रिअल इस्टेट संबंधी जर तुम्ही काम करणार असाल तर त्यात सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. आणि नवीन प्रॉपर्टी खरेदी करणार असाल, त्यात इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड एकंदरीत अनुकूलता घेऊन येणार आहे. विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. आणि वृश्चिक राशीच्या जातकांना दाम्पत्य सुखाचा मधुर अनुभव या कालखंडात येताना दिसणार आहे. स्वास्थ्यविषयक विचार करता वृश्चिक राशीचे स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे. आणि उपाय म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांनी जवळच्या जलाशयात किंवा नदीमध्ये सफेद पुष्पे अर्पण केल्यास त्यांना शुक्राचे हे गोचर भ्रमण चांगले जाण्यास व्यतीत होणार आहे. कारण वृश्चिक राशीला पंचमस्त शनी आहे, त्यामुळे त्यांनी मारुतीची उपासना करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी षष्ठ भावाचा आणि 11व्या भावाचा म्हणजेच लाभ भावाचा स्वामी असलेला हा शुक्र तुमच्यासाठी तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही नवम भावावर पडणार आहे. तृतीय भाव हा करिअर, पराक्रम यांचा भाव आहे. तुमच्यासाठी हा कालखंड निश्चितच श्रेष्ठ असा म्हणावा लागणार आहे. करिअरसाठी हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुमचे प्रयत्न हे यशस्वी होताना दिसत आहे. तुम्ही जेथे हात लावाल तेथे यश मिळताना हे तुम्हाला दिसणार आहे. मार्केटिंग क्षेत्रात किंवा मीडिया क्षेत्राशी जर संबंधित काम करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड श्रेष्ठ असाच असणार आहे. जनसंपर्क हा सुद्धा वाढलेला दिसून येईल. भावंडांचे सौख्य मिळवण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. छोट्या प्रवासाचे योग या कालखंडात येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे आणि याचा फायदा तुम्ही कसा घ्यायचा हे तुम्ही नियोजनपूर्वक ठरवणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. नोकरी करिअरमध्ये बदल करण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु योग्य ती काळजी ही सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे. भावनेच्या अति आहारी तुम्ही जाऊ नये हा तुमच्यासाठी मुख्य सल्ला असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना खांद्याची दुखणी आहेत, मानेविषयी दुखणी आहेत, त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. उपाय म्हणून पक्ष्यांना हिरवे दाणे टाकावेत. त्यायोगे शुक्राचे हे गोचर भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी पंचम भावाचा आणि दशम भावाचा हा स्वामी असलेला शुक्र ग्रह द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव धन, वाणी, कुटुंब यांचा आहे आणि याची 7वी दृष्टी ही तुमच्यासाठी अष्टम भावावर पडणार आहे. संवाद कौशल्यात जबरदस्त सुधारणा या कालखंडात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तुमचे बोलणे हे अतिशय प्रभावी असणार आहे आणि तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित सुद्धा होणार आहे. याचा फायदा जे सोशल मीडियात काम करतात अशा नेटवर्क क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अत्यंत मोलाचा असणार आहे. आर्थिक स्थिती ही मकर राशीच्या जातकांची या कालखंडात सुधारताना दिसत आहे. जुनी अडकलेली जर येणी असतील तर ती या कालखंडात वसूल होतील. व्यवसायात सुद्धा फायदा होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कालखंडात तुम्ही सुग्रास भोजनाचा आस्वाद हा चाखणार आहात. नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी या चालून येताना दिसत आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमचे सुखमय व्यतीत होताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यांनी सुद्धा योग्य ती खबरदारी घेणे हे आवश्यक असणार आहे. प्रेमीजनांमध्ये उत्साही वातावरण या कालखंडात निर्माण होणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना दंत विकार आहेत किंवा घशासंबंधी काही जर विकार आहेत तर त्यांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. उपाय म्हणून मकर राशीच्या जातकांनी स्त्रियांचा यथोचित सन्मान करणे या कालखंडात त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे. त्याचबरोबर कुलदेवतेची जर आराधना केली तर ही तुमच्यासाठी श्रेयस्करच असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा शुक्र चतुर्थ भावाचा आणि नवम भावाचा म्हणजे भाग्येश असून तो लग्नी आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. येथे याआधीच बुध आणि राहू विराजमान आहे आणि येथे शुक्र या ग्रहाचे आगमन झाल्यानंतर हा कालखंड तुमच्यासाठी श्रेष्ठ असाच कालखंड बनणार आहे. या कालखंडात तुम्ही आकर्षणाचे केंद्र हे मुख्यत्वाने बनलेले दिसून येणार आहात. तुमच्यातील आत्मविश्वास ही बुध, शुक्र आणि राहू यांची युती वाढवताना दिसत आहेत. लोक तुमच्यामुळे प्रभावित होताना दिसत आहेत. तुम्ही तुमच्या सौंदर्य वृद्धीसाठी तत्पर असाल आणि त्यासाठी तुम्ही खर्चही करणार असाल. नातेसंबंध हे सुद्धा सुधारताना दिसत आहेत. व्यापारासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे. नवीन कल्पना या कालखंडात तुम्ही राबवू शकाल आणि त्या यशस्वी सुद्धा होतील. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. मधुर संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा कालखंड अत्यंत उपयुक्त आणि पोषक असा असणार आहे. परंतु आकर्षण आणि प्रेम
यांच्यातील गफलत ही मात्र तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे. कारण येथे राहू हा सुद्धा तुमच्या लग्नी विराजमान आहे आणि राहू हा छळ आहे, हा भ्रम निर्माण करतो आणि म्हणूनच आकर्षण आणि प्रेम यातली दुरी तुम्ही समजावून घेतली पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना शिरोरोग आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी, परंतु फारसे काळजीचे कारण असणार नाही. डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्या त्यांना सतावू शकतात. तर मीन राशीच्या जातकांसाठी तृतीय भावाचा आणि अष्टम भावाचा स्वामी असलेला हा शुक्र तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. शुक्राला व्ययभावाचा दोष नसतो. हा भाव परदेशाचा, खर्चाचा, मुक्तीचा भाव आहे. या कालखंडात तुम्ही लक्झरी लाईफचा अनुभव हा घेणार आहात. स्वतःच्या सुखसुविधांवर आणि मनोरंजनांवर मुक्तपणे पैशांचे उधळण करताना दिसत आहात. तरीसुद्धा हे करत असताना तुम्ही खर्चाचे नियोजन मात्र केले पाहिजे, कारण नंतर त्यामुळे तुम्हाला पश्चातापाची पाळी येणार नाही. याची तुम्ही खबरदारी आधीच जर घेतली तर तुमच्यासाठी ते हितावह असणार आहे. त्यासाठी पैशाचे आधीच नियोजन करून ठेवणे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे आणि हाच तुमच्यासाठीचा मूलमंत्र सुद्धा असणार आहे. परदेशी जाणार असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. परदेशी प्रवासाचे योग येणार आहेत. परदेशात स्थायिक होण्याचा जर विचार करणार असाल तर तुमची ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत मिळणार आहे. जे परदेशासंबंधी व्यापार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. दाम्पत्य जीवनात बहार येणारा असाच हा कालखंड मीन राशीच्या जातकांसाठी असणार आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे, परंतु त्यांनी मर्यादा ह्या सांभाळल्या पाहिजेत. आपल्या मर्यादांचे उल्लंघन त्यांनी करता कामा नये. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना नेत्रपीडा आहेत किंवा पायासंबंधी दुखणे आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि विशेष म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे हितावह आहे. कारण या शुक्राची दृष्टी षष्ठ भावावर असणार आहे. हा शुक्र राहूने युक्त आहे आणि म्हणून ही खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. उपाय म्हणून शुक्राच्या बीजमंत्रांचा जप हा तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर देवीची उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत हिताची असणार आहे आणि देवी उपासना करण्यासाठी जर तुम्ही देवी स्तोत्राचे पठण केले तर ते तुमच्या फायद्याचेच असणार आहे. अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची माहिती ही पूर्ण केलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.